नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन। बऱ्याच वेळा आमच्याकडे क्वेरीज येत आहेत की डीड म्हणजे काय, इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, डॉक्युमेंट्स म्हणजे काय, आणि ह्या लीगल टर्मची माहिती देण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्री प्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे। तरी मी ॲडव्होकेट परब सरांना विनंती करतो की त्याने आमच्या श्रोत्यांना या लीगल टर्मची माहिती द्यावी। धन्यवाद म्हात्रे सर। आपला आजचा विषय आहे इन्स्ट्रुमेंट्स। लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं डॉक्युमेंटचा अर्थ काय, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इन्स्ट्रुमेंटचं इंटरप्रिटेशन काय। आणि सेक्शन 2L ऑफ महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट 1958 डिफाइन्स इन्स्ट्रुमेंट। इन्स्ट्रुमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे, इन्स्ट्रुमेंट इन्क्लूड्स एव्हरी डॉक्युमेंट by which right or obligations, right or liability शब्द वापरलेला आहे, is created, transferred, limited, extended, extinguished or recorded। मग अशा डॉक्युमेंटला जे डॉक्युमेंट कुठल्याही प्रकारचं राईट ऑब्लिगेशन्स जे आहेत क्रिएट करतं, ट्रान्सफर करतं, लिमिट करतं, एक्सटेंड करतं, एक्सटिंग्विश करतं और रेकॉर्ड करतं, अशा पर्टिक्युलर डॉक्युमेंटलाच इन्स्ट्रुमेंट असं संबोधतात। म्हणजे मग डॉक्युमेंट आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं की जो ॲम्बिट आहे तो ॲम्बिट ह्या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटच्या डेफिनेशनमध्ये रेस्ट्रिक्ट केलेला आहे। आणि मग इन्स्ट्रुमेंटला पुढे जाऊन असं सांगितलेलं आहे की जे इन्स्ट्रुमेंट्स हे इमूवेबल प्रॉपर्टीमध्ये राईट्स ऑब्लिगेशन्स क्रिएट, ट्रान्सफर, लिमिट, एक्सटेंड, एक्सटिंग्विश और रेकॉर्ड करतात त्या इन्स्ट्रुमेंटलाच डीड असं इंटरप्रिट केलं जातं। मग आपण पाहिलं की डीड म्हणजे काय, जे इन्स्ट्रुमेंट जे जातात इमूवेबल प्रॉपर्टीच्या दिशेने त्यालाच आपण डीड असं संबोधतो। आणि जे इन्स्ट्रुमेंट्स राईट ऑब्लिगेशन्स, पर्सनल राईट्स ऑब्लिगेशन्स क्रिएट करतात किंवा मूवेबल प्रॉपर्टीसाठी राईट्स ऑब्लिगेशन्स क्रिएट करतात किंवा ट्रान्सफर करतात, लिमिट करतात, एक्सटेंड करतात, एक्सटिंग्विश करतात किंवा रेकॉर्ड करतात, अशा इन्स्ट्रुमेंटला ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट असं संबोधलं जातं। मग आपण हे पाहिलं व्हॉट इज डॉक्युमेंट लास्ट सेशनमध्ये। आजच्या सेशनमध्ये आपण हे पाहिलं इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, आणि इन्स्ट्रुमेंट कुठल्या इन्स्ट्रुमेंटला डीड्स असं म्हणायचं किंवा कुठल्या इन्स्ट्रुमेंटला आपण ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट असं म्हणायचं, हे देखील आपण एक पाहायचा छोटासा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या मार्फत केलेला आहे। पुढे डिटेलमध्ये अजून स्टडी करायचं असेल तर त्याला डीड पोल म्हणजे काय किंवा इंडेंचर म्हणजे काय, हे देखील आपण कधीतरी भविष्यामध्ये त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहायचा प्रयत्न करू। असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते आम्ही तुमच्या समोर वारंवार घेत राहू। तूर्तास धन्यवाद।